नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। अनुभवानं आणि परंपरेनं चालत आलेली ग्रामीण भागातील औषधींचा प्रचार आणि प्रसारच झाला नाही, त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा हाच आपल्या चॅनलचा उद्देश आज मी तुम्हाला दाखवत आहे। ही फांगळा नावाची वनस्पती बघा, तर ही फांगळा नावाच्या वनस्पतीचा काय औषधी उपयोग आहे तर फांगळा नावाची ही जी वनस्पती आहे हिचं मूळ तुम्ही शनिवारी ब्रह्ममुहूर्तावर काढून जनावराच्या गळ्यामध्ये जर बांधताय तर जनावराच्या जखमेमध्ये सिंगेमध्ये पडलेले किडे 100% मरून त्या जनावराची जखम पूर्णपणे बरी होते। हा झाला पहिला उपाय। आणि याचा दुसरा उपाय, याच्या मुळीची पावडर करून तुम्ही जर कोमट पाण्यातून किंवा आपल्या साध्या गुणगुण्या पाण्यामधून घेताय तर आपल्या मेलेल्या किडनीला पुन्हा जिवंत करते। फांगळा नावाच्या वनस्पतीची मुळी आपल्या किडनीला पुन्हा जिवंत करते, डायलिसिस करायची गरज नाही आणि तुमची मेलेली किडनी पुन्हा जिवंत होते। किडनीचे सर्व विकार, सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात। अशी ही फांगळा नावाच्या वनस्पतीच्या मुळीचा उपयोग आपण करू शकता आणि आपल्या जीवनामध्ये सुखी आनंदी होऊ शकता। ओळखून घ्या, ही आहे फांगळा वनस्पती, खूप चमत्कारी आहे। नदी, नाला, ओढा, गाव कुसाला, रेल्वे पटरीमधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये आढळणारी ही एक वनस्पती आहे। हिला उपटून फेकू नका, ही खूप कामाची आहे। लहान लेकरांच्या पोटामध्ये दुखत असल्यास, जुलाब होत असल्यास तिच्या पाल्याचा रस द्या। बघा, हिच्या पाल्याचा रस द्या, पोटदुखी जुलाब बंद होतात। जनावराच्या जखमेमध्ये किडे पडले याचा रस टाका, पेंट बसवा। माणसाला जखम झाली याचा रस टाका, याची पेंट बसवा, बरं होऊन जाईल। त्याचप्रमाणे तुम्हाला किडनीचा त्रास आहे तर याची मुळीची पावडर घ्या, तुमच्या किडनीचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील। असे ही फांगळा नावाच्या वनस्पतीचे चमत्कारी उपाय मी आज आपल्याला जनहित जनकल्याणासाठी सांगितलेला आहे। उद्या भेटू नवीन माहिती नवीन व्हिडिओ बरोबर, तोपर्यंत धन्यवाद। रामकृष्ण हरी, जय धन्वंतरी भगवान।